नमस्कार, DDSR ग्रुपमध्ये सर्वांचं स्वागत आहे। सर्वप्रथम मी BNM रायगडच्या सर्व कमिटीचा आभार आहे की तुम्ही एवढ्या 4 दिवस एवढं सुंदरपैकी इथे स्टॉल मांडणी करून दिली, एवढी ॲडव्हर्टाईज केली। ॲडव्हर्टाईजमुळे सर्व सभासद कस्टमरांना समजलं की एक्झिबिशन इथे चालू आहे। एक्सपोमध्ये शुक्रवार शनिवार रविवार चांगली गर्दी होती आणि बिल्डरांचाही एक मेला असल्यागत सर्व बिल्डर एका ठिकाणी हजर होते आणि ग्राहकांचा बी सपोर्ट चांगला मिळाला आणि सर्व पत्रकारांचं पण आभार आहे की तुम्ही आम्हाला 4 दिवस कव्हरेज केलं, प्रत्येक सभासदांच्या घरोघरी पोहोचवता, त्याबद्दल तुमचंही आभारी आहे आम्ही। तर 5 ते 10% आपण स्पॉट बुकिंग ऑफर ठेवली होती, डिस्काउंट ठेवलं होतं, तर त्याचा फायदा या पूर्ण एक्झिबिशनमध्ये किती पाहायला मिळाला? किती एकंदरीत अशी ही स्पॉट बुकिंगमुळे आपल्याला मिळाली काय? बऱ्याच त्याच्यामध्ये बेनिफिट मिळाला। 5 ते 10% एका एक्झिबिशनसाठीच नाही आहे, तर असंही माझ्याकडे कधीही कोण सभासद आले तर आम्ही त्यांना मार्केटपेक्षा 5 ते 10% डिस्काउंट देतो। त्यामुळे एक्झिबिशन संपलं तर ग्राहकांनी त्याचं टेन्शन घेऊ नये, कारण की कधी 12 महिने आपल्या DDSR ग्रुपमध्ये एक्झिबिशन चालूच असतं। त्यामुळे सर्व ग्राहकांना आव्हान आहे की तुम्ही आमच्या ऑफिसला व्हिजिट द्या, तुम्हाला तुम्ही बघितलेलं स्वप्न DDSR नक्कीच पूर्ण करा। दरवेळेला पाहिलं तर DDSRने एक स्टॉल म्हणून तर भाग घेतला, पण यंदा टायटल स्पॉन्सर म्हणून भूमिका पार पाडली। या जर्नीकडे कसं पाहता? कारण की पनवेल एरिया हा माझा स्वतःचा एरिया असल्यागत मला वाटतं, त्यामुळे पनवेल एरियामध्ये सर्वात जास्त चाहता ग्राहक वर्ग DDSR ग्रुपकडे आहे। त्यामुळे या एक्झिबिशनला टायटल स्पॉन्सरशिप करावी असं आम्हाला वाटतं। एकंदरीत ज्याप्रमाणे आता समजा MTHL असो किंवा ATHL किंवा येणाऱ्या काळातला वाशी विरार कॉरिडॉर असो, नवीन इंटरनॅशनल एअरपोर्ट, तर तुम्हाला काय वाटतं ज्याप्रमाणे टॅगलाईन जी आपण असोसिएशनने ठेवली की अभी नाही तो कभी नाही, तर ही कुठेतरी गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे लोकांसाठी इन्व्हेस्टमेंट करण्याच्या संदर्भात? कारण की बरोबरच BNM रायगड अभी नाही तो कभी नाही याचा अर्थ हा आहे की अटल सेतूमुळे मुंबई आता 20 मिनिटाच्या अंतरावर झालेले आहे। त्यामुळे शिवडीपासून CST या वडाळापर्यंत असलेल्या सभासदांना तिकडे घर महागडं पडत आहे, तर ते कामाच्या टाईम वेळ जातो म्हणून त्यांना तिथंच तंदुरी करून राहावं लागत आहे किंवा भाड्यानं राहत आहे। तर आज त्या अटल सेतूमुळे इथलं मार्केट आहे ते त्यांना 20 मिनिटावर झालेलं आहे। त्यामुळे आणि दुसरा पार्ट आहे की नवी मुंबईचा रेट हा मुंबईपेक्षा हा कमीच आहे, परंतु येत्या काळामध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, अटल सेतू झाल्यामुळे आणि मेट्रो सिटी म्हणून डिक्लेअर केलेले आहे। त्याच्यामुळे येत्या काळामध्ये 30% तरी रेट 100% या प्रॉपर्टीच्या येत्या 2 वर्षामध्ये वाढेल। त्यामुळं ग्राहकांना आमची विनंती आहे की तुम्ही यावं आणि आत्ता नवी मुंबईमधल्या सर्व प्रॉपर्टी चेक करा। आमचीही नवी मुंबईमध्ये कळंबोली, कामोटे, पनवेल, शिऊर, चांदपाडा, खारघर अशा बऱ्याच ठिकाणी प्रॉपर्टी आहेत की तुम्ही एकदा आमच्या DDSR ग्रुपला व्हिजिट द्या, नक्कीच तुमच्या स्वप्नातलं घर DDSR ग्रुपमध्ये पूर्ण होईल। DDSRला कुठे बघता ह्याच्यापेक्षा मला ग्राहकांना काय पाहिजे ह्याच्याकडे आमच्या कंपनीचं स्वप्न आहे की आमच्या कंपनीचं हे आहे की नवी मुंबईमध्ये किंवा मुंबई शहरामध्ये येणाऱ्या बाहेरून लोकांना घर कसं DDSR कंपनीकडून भेटेल याच्यासाठी आमची कंपनी प्रयत्न करत आहे।